आणि एकदम आले का सगळे सुरू कर. हा हा सगळे आले का एकदा सुरू कर. ओके ओके 5 मिनिटं वाट बघ आणि त्याच्यानंतर कर सुरू. हॅलो हॅलो हा सूर्य करू सुरू कर. चालू चालू कर. हा कर कर. चालू करू ना दुर्गेश. हॅलो दिसतंय दिसतंय. ते दिसतंय ना. चलो तो एज यू नो आप सभी 10th स्टैंडर्ड से लेकर 11th स्टैंडर्ड में आ चुके हैं और जैसे कि आप देख रहे हैं पैंडेमिक सिचुएशन अभी में पूरा ऑनलाइन एजुकेशन चल रहा है तो उस बेसिस पे हम एक नए तरीके से एजुकेशन के माध्यम से एक ऑनलाइन माध्यम से हम पढ़ रहे हैं पिछले 1 साल मतलब कि 2 साल कंप्लीट होने को आए तो उस बेसिस पे आप जो 10th स्टैंडर्ड से 11th स्टैंडर्ड में आने वाले उन लोगों के लिए एक टॉपिक लेके आ रहा हूँ फिजिक्स साइंस में तो उसका नाम है ग्रेविटेशन तो आई होप मैं जान सकता हूँ अपने 10th स्टैंडर्ड में सब मतलब किया होगा जैसे कि जो मेन मेन टर्म्स रहते हैं 10th स्टैंडर्ड में हम लोग को देखने को मिलते हैं जैसे जसं की तुम्ही पाहू शकता की 10th स्टँडर्ड मध्ये आपण सर्व जे बेसिक टर्म्स असतात जसे की व्हेलॉसिटी असू दे फोर्स असू दे ग्रॅव्हिटी असू दे इवन एक्सलरेशन असू दे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असे जे मेन मेन टर्म्स असतात ते आपण पाहिलेले आहेत की अभ्यासलेले आहेत 10वी मध्ये त्याचाच आता डिटेल म्हणजे अभ्यास आहे ना तो आपल्याला या 11वी आणि 12वीच्या शैक्षणिक वर्षामध्ये आपल्याला करायचा आहे तर त्याच्यामधलं एक टॉपिक आहे जसे की त्याचं नाव आहे ग्रॅव्हिटेशन ग्रॅव्हिटेशन हे आता सर्वांना माहिती आहे जसं की आपण त्याला मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण बोलतो गुरुत्वाकर्षण म्हणजे एक अशी गोष्ट असते की ती
प्रत्येक गोष्टीला आकर्षित करून घेणारी असते. जसं की आता आपण एक इंट्रोडक्शन मध्ये बघूया की जसं आपण आता स्टार्ट करूया इंट्रोडक्शन ग्रॅव्हिटीचं काय असतं, की ग्रॅव्हिटेशन ऍक्च्युली आहे काय, ते कसं यूज केलं जातं पृथ्वीकडे खेचलं जातं एखादी वस्तू, कसं कोणती गोष्ट घडते पृथ्वीवर, ग्रॅव्हिटी म्हणजे नेमकं काय आहे हे आपण या चॅप्टर मध्ये आता आपण बघणार आहोत. इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला हेच दिसून येतं की ते बोललं गेलेलं की ऑल बॉडीज ऑर ऑब्जेक्ट ऑर एनी मटेरियल हॅव नॅचरल टेंडन्सी टू अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ. म्हणजेच काय, पृथ्वीवर कोणती पण एखादी वस्तू असू द्या, ऑब्जेक्ट असू द्या, म्हणजे एखादी वस्तू असू द्या, एखादं मटेरियल असू द्या किंवा एखादी बॉडी असू द्या, कोणतंही एखादी वस्तू आहे त्याच्यामध्ये ना एक नैसर्गिक ताकद असते पृथ्वीकडे ती वस्तू खेचून घेण्याची. बरोबर, त्याला आपण बोलतो ग्रॅव्हिटी. म्हणजे एक आपलं नॉर्मल इंट्रोडक्शन झालं की एक बेसिक नॉलेज की ऍक्च्युली ग्रॅव्हिटी आहे काय. बरोबर. आता त्याचे काही आपण एक्झाम्पल बघू शकतो की ज्याच्यामध्ये जसं एखाद्या झाडावरून फळ पडणं असू द्या, पावसाचं पाणी जमिनीवर येणं असू द्या, किंवा एखादी वस्तू आपण वरतून एका सर्टन हाईट वरून टाकल्यावर ती वस्तू जमिनीकडे येते, तर त्याच्या मागे असलेलं कारण असतं हे ग्रॅव्हिटी. राईट. आणि त्याच्यानंतर आता आपण बघूया द बॉडीज ऑल अट्रॅक्ट टुवर्ड्स द अर्थ विथ कॉन्स्टंट एक्सलरेशन. आता एक्सलरेशन म्हणजे काय, एक्सलरेशनचा मिनिंग असं असतं की विलॉसिटी मध्ये चेंजेस होत राहतात. विलॉसिटी म्हणजे वेग. जसं वेग मध्ये हळूहळू बदल होत जातो, तो बदल इथे कॉन्स्टंट धरला जातो एखादी वस्तू पृथ्वीकडे येताना. म्हणजे त्याचा स्पीड जो एक्सलरेशन असतं ते कॉन्स्टंट असतं. आणि हेच ऑब्झर्व केलं इटालियन फिजिसिस्ट होता गॅलिलिओ म्हणून. त्याने हे म्हणजे ऑब्झर्व केलं की तो एका ठिकाणी गेला. आता ते आपण पुढे बघूया तो त्याने काय केलं. पण मी एक बेसिक सांगतो की त्याने काय केलं की ऑब्झर्वेशन केलंय की बाबा बघतोय तो, आता आपण एखादी वस्तू टाकतोय तर ती बरोबर जमिनीकडे येते हे त्याने बघितलं. आणि त्याने काय केलं पुढे जाऊन, ही डन वन एक्सपेरिमेंट विथ टू बॉल्स विथ डिफरन्स मासेस. म्हणजेच त्यांनी काय केलं, एक एक्सपेरिमेंट केला, दोन बॉल्स घेतले आणि ते कसे होते वेगवेगळ्या मासेसचे होते. ते मासेस म्हणजे आपण वजन नाही बोलू शकत, म्हणजे प्युअरली मास आहे की त्याच्यावर आतापर्यंत कुठली जी एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असते ती ऍक्ट झालेली नाही. तर त्यांनी दोन वस्तू घेतल्या, बॉल्स घेतल्या आणि तो एका टॉवरवर गेला. त्याचं नाव होतं पिझा टॉवर म्हणून. त्याने काय केलं, ते टॉवरवरून बॉल दोन्ही सोडले खाली. तर त्याला काय ऑब्झर्व केलं त्यांनी की ते दोन बॉल आहेत ना, जरी वेगवेगळ्या मासेसचे असले म्हणजे वजनाचे असले तर ते ऍट अ सेम टाइम जमिनीवर येतात. हे त्याला तिथून त्याने दिसलं. म्हणजेच त्याने ऑब्झर्व काय केलं की काहीतरी आहे बाबा, एखादी गोष्ट जी नैसर्गिकरित्या त्या वस्तूला पृथ्वीकडे किंवा जमिनीकडे आणते. तसंच 476 वर्षापूर्वी इंडियन ॲस्ट्रॉनॉमर होता, एक खगोलशास्त्री होता इंडियन, त्याचं नाव होतं आर्यभट्ट आणि तो एक मॅथमॅटिशियन सुद्धा होता. त्याने काय केलं, त्यांनीच हा स्टडी 476 वर्षापूर्वी देखील केलेला होता. त्यांनी सुद्धा हे समान म्हणजे तेच सांगितलं होतं जे इटालियन फिजिसिस्टने सांगितलेलं आहे. त्याने काय सांगितलं की जी पृथ्वी जी आहे ती आहे ना आपल्या ऍक्सिसवर म्हणजे स्वतःभोवती तर गोल फिरतेच, पण ते एक सर्क्युलर ऑर्बिट सुद्धा परफॉर्म करते. म्हणजे एक गोल राऊंड सुद्धा फिरते गोल राऊंड मध्ये. स्वतः स्वतः तर फिरते, स्वतः फिरत फिरत गोल राऊंड एक कम्प्लीट करते. आणि त्याने हे सुद्धा सांगितलं होतं की जो चंद्र आहे पृथ्वीचा, जो एक पार्ट आहे की ग्रह आहे पृथ्वीचा, तो सुद्धा सर्क्युलर पार्क मध्येच पृथ्वीभोवती सुद्धा फिरतो. म्हणजे हे त्याने 476 वर्षापूर्वी सांगितलेलं. आणि त्याने हे सर्व त्याचं एक बुक आहे, त्याचं नाव आहे अर्थ अँड अदर प्लॅनेट्स, याच्यामध्ये सांगितलेलं होतं. ठीक आहे. तर आपण नेक्स्ट स्लाइड वर जाऊया. हा, द सेम ऑब्झर्वेशन डन बाय द टॅको बरे अँड जॉन्स क्लेपलर. म्हणजेच काय, जे ऑब्झर्वेशन गॅलिलिओने बघितलं, जे ऑब्झर्वेशन आर्यभट्ट जे महान सायंटिस्ट होते इंडियाचे त्यांनी बघितलं, सेम ऑब्झर्वेशन आहे ना खूप वर्षाने म्हणजे कमीत कमी 5-6 हजार वर्षानंतर टॅको बरे यांनी म्हणजे ऑब्झर्वेशन रीड केलं, म्हणजे सर्व गोष्टी लिहून ठेवल्या की पृथ्वीभोवती काय घडते, पृथ्वी कशी फिरते स्वतःभोवती. आणि म्हणजे त्यांनी ना असे थाउजंड्स ऑफ म्हणजे ऑब्झर्वेशन लिहून ठेवले. आणि त्याच ऑब्झर्वेशनचा अभ्यास केला केपलरने. आफ्टर द स्टडिंग द ह्यूज डाटा, केपलर गिव्ह 3 लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. म्हणजे त्यांनी काय केलं केपलरने, 3 लॉज दिले केपलरने. कोणाचा अभ्यास करून, तर टॅको बरेच्या जो त्यांनी डाटा सर्व लिहून ठेवलेला होता त्याचा अभ्यास करून त्याने 3 लॉ दिले केपलर्सने. आता केपलर्सला हे माहिती नव्हतं की फक्त त्याने 3 लॉ देऊन तो बाजूला झाला, पण त्याला माहिती नव्हतं की हे
जे मी 3 लॉस देतोय हे मी प्रूव्ह करू शकतो का नाही, हे त्याला माहिती नव्हतं. आणि ते प्रूव्ह करायचं काम कोणी केलं, तर एक महान सायंटिस्ट होता आपला न्यूटन. त्या पृथ्वी त्याभोवती का फिरते, एक सर्क्युलर ऑर्बिटमध्ये सूर्याभोवती का फिरते, सन भोवती का फिरते, तर ह्याचं रिझन केपलरला माहित नव्हतं. फक्त त्याने 3 लॉस देऊन ठेवलेले होते. आणि त्याच्या पुढे जाऊन काय? जे रिझन शोधायचं काम केलं ते न्यूटनने केलं. हम्म. ठीक आहे. ही एक्सप्लेन द ग्रॅव्हिटी रिस्पॉन्सिबल टू इट अँड देअर इज अ ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द प्लॅनेट अँड सन. हॅलो. काय माय थांब मी आता वर आलोय. म्यूट. तर जे रिझन होतं ना की प्लॅनेटरी मोशन का आहे, ते 3 लॉ कसे आले, तो फक्त केपलर्सने देऊन तो बाजूला झाला. पण त्याचं ऍक्च्युअल रिझन काय, सर्क्युलर ऑर्बिटमध्ये एखादी अर्थ असू द्या किंवा एखादा प्लॅनेट असू द्या, तो फिरतोय ना, रिव्हॉल्व करतोय, ते कारण दिलं न्यूटनने. त्याने काय सांगितलं की ग्रॅव्हिटी हे एक असा शब्द आहे की त्याने सांगितलं हा रिस्पॉन्सिबल आहे. प्रत्येक प्लॅनेट आणि सन मध्ये एक फोर्स ऍक्ट करतो. त्याचं नाव दिलं त्याने ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो या सन आणि प्लॅनेट्सच्या मध्ये वर्क करतोय. त्याच्यामुळेच जेवढे पण प्लॅनेट्स आहे हे इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये प्रत्येक सन भोवती ते फिरत आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑलवेज अट्रॅक्टिव्ह अँड बिगेस्ट विकर फोर्स इन ऑल फंडामेंटल फोर्सेस. म्हणजेच काय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा असा फोर्स आहे की तो जगामध्ये सगळ्यात वीक फोर्स आहे. वीक म्हणजे एकदम कमजोर फोर्स मानला गेलेला आहे. आणि जेवढा जास्त कमजोर फोर्स असतो त्याची रेंज तेवढीच मोठी असते. म्हणजे जी आपली पूर्ण सोलार सिस्टम आहे, जी सोलार सिस्टम चालते, ती पूर्ण ही ग्रॅव्हिटेशन फोर्सवरच चालत आहे. जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स नसता तर कोणताही प्लॅनेट हा ऑर्बिटरी मोशन मध्ये फिरला नसता. सर्वात पहिले तर गोल गोल सन भोवती फिरला नसता. तो काय झाला असता, हळूहळू हळू गोल गोल फिरून सन मध्ये इमर्ज झाला असता. म्हणजे जे आपले सूर्य ना त्याच्यामध्ये मिसळून गेला असता आणि तो डिस्ट्रॉय झाला असता. तर ग्रॅव्हिटेशन फोर्स ही एक अशी घटना आहे की त्याच्यामुळे कोणताही प्लॅनेट आपली जागा न सोडता सर्क्युलर मोशन मध्ये सूर्याभोवती फिरत असतो. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सर्वात विकेस्ट फोर्स आहे. अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे, म्हणजे त्याच्याकडे हाय कॅपॅसिटी आहे एखादी गोष्ट अट्रॅक्ट करून घेण्याची. म्हणजे आणि त्याची रेंज सुद्धा खूप मोठी आहे. फंडामेंटल फोर्स मध्ये हा सर्वात जास्त वीक फोर्स आहे. ठीक आहे. हे होतं ग्रॅव्हिटेशन बद्दल काही बेसिक इन्फॉर्मेशन. आय होप आपल्याला समजलं असेल हे सर. आता आपण पुढे जाऊया. ओके. आता आपण बघूया केपलर्सने जे 3 लॉज दिलेले नाही कोणत्या बेसिसवर दिले आणि त्याच्या मागे काय कारण होते की त्यांनी दिलं ते. तर आपण बघितलं कारण की त्यांनी एक जे टॅको बरे होता त्याचा पूर्णपणे अभ्यास केला, त्याच्या डाटाचा त्याने जे ऑब्झर्वेशन लिहून ठेवले होते त्याचा पूर्णपणे अभ्यास केला त्याने. आणि अभ्यास करून त्याने 3 लॉज दिले, ते आपण सगळं बघितलं. आणि न्यूटनने कसं सांगितलं की ग्रॅव्हिटी रिस्पॉन्सिबल आहे त्या सर्व गोष्टीसाठी, म्हणजे ग्रॅव्हिटी कशी कारणीभूत आहे की हे सर्व गोष्टी घडायला, सर्क्युलर ह्याच्यामध्ये फिरायला. तर त्यांनी काय केलं, केपलरने लॉ सांगितले. केपलर डिस्क्राईब दिस लॉ फॉर अ ऑर्बिट प्लॅनेट अराउंड द सन. म्हणजे हे जे सांगितलं त्याने, एखादं प्लॅनेट आहे ना सूर्याभोवती कसं फिरतंय, एखादं ग्रह सूर्याभोवती कशा पद्धतीने फिरतं, कोणत्या ह्याच्यामध्ये म्हणजे ऑर्बिटमध्ये फिरतं, सर्क्युलर फिरतं की कसं फिरतं, हे सगळं त्यांनी या 3 लॉज मध्ये सांगितलेलं आहे. तर त्याने पहिला लॉ दिला 1609 मध्ये आणि 2 लॉ दिला 1609 मध्ये आणि तिसरा यायला जरा वेळ लागला, त्याने तो दिला 1619 मध्ये. तर आता आपण बघूया त्याचा फर्स्ट लॉ काय. त्याला बोलणार आपण केपलर फर्स्ट लॉ ऑफ मोशन. केपलरचा पहिला नियम लॉ ऑफ ऑर्बिट, म्हणजे ऑर्बिटचा नियम, म्हणजे एखादं कसं सर्कल मध्ये फिरतंय ऑब्जेक्ट प्लॅनेट, त्याचा हा पहिला लॉ आहे. ऑल प्लॅनेट्स मूव्ह इन इलेप्टिकल ऑर्बिट अराउंड द सन विथ द सन ॲट द वन फोकाय ऑफ द इलिप्स. आता इथे तुम्ही लक्ष द्या की त्याने काय सांगितलेलं आहे. त्याने काय सांगितलं की ऑल प्लॅनेट्स मूव्ह इन इलेप्टिकल ऑर्बिट. आता इलेप्टिकलचा अर्थ इथे आपण काय घेणार की तुम्ही इलिप्स आणि कोनिक्स एक चॅप्टर आहे मॅथ्स मध्ये, तर तुम्हाला आता 11वी मध्ये दिसेल. त्यांनी काय सांगितलेलं, गोल न फिरता, सर्क्युलर मध्ये न फिरता ती काय करते इलिप्टिकल. म्हणजे इलिप्टिकल म्हणजे अंड्यासारख्या आकारमध्ये ते ऑर्बिटल मध्ये फिरत असतात.
सन सूर्याच्या भोवती. आता समजा इथे दोन फोकस पॉईंट आहे F1 आणि F2. ते तुम्हाला दिसत असतील. तर बघा हा F1 आणि हा F2. हे दोन पॉईंट तुम्हाला दिसत असतील. एक मिनिट. हा F1, हा F1, हा इकडे F1 आणि हा इकडे F2 असे दोन पॉईंट आहेत. ते दोन पॉईंट मध्ये काय सांगितलं, ते दोन फोकस आहेत. एलिप्स मध्ये तुम्ही कधी अभ्यासाल तर तुम्हाला सांगितलं जाईल की जे एलिप्स असतं त्याचे दोन फोकस पॉईंट असतात. ते F1 आणि F2 इथे आपल्याला दिलेले आहेत. तर आपण काय करूया, एका ठिकाणी ना F1 च्या जागी आपण सूर्य मानूया की आपला सूर्य या ठिकाणी आहे आणि हे इथे कुठेतरी आपण एखाद्या पोझिशनला जो सर्कल दिसतोय तुम्हाला, हा जो भाग आहे, हा इथे आपण समजा की इथे आपली पृथ्वी आहे, बरोबर. तर काय होणार, पृथ्वी असा राऊंड राऊंड कम्प्लीट करणार आणि या पोझिशन वरून पुन्हा इथे येणार मेन पोझिशन. तर त्यांनी इथे हेच सांगितलंय की एखादा प्लॅनेट जो आहे हा सूर्याभोवती फिरता फिरताना इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये आपलं पूर्ण एक चक्र पूर्ण करतो. आणि इथे आता आपल्याला आपलं ऑर्बिट दिसतंय अराउंड द सन. आता इथे आपण मानूया की S1 आणि S2, म्हणजे इथे आता S1 दिलेलं आहे, इकडे आपण F1 मानलेलं आहे. F1 आणि F2 ते दोन फोकाय आपल्याला दिलेले आहेत. आता त्याला काय बोलणार, जर आता समजा एखादी पृथ्वी जी आहे समजा इथे, तर या फोकस पॉइंट पासून दूर आहे ना, इथे आपण सन मानलाय. सन F1 ला आपण काय मानलंय, सन. तर सन मानल्यामुळे आपली जी पृथ्वी आहे ही F1 पासून दूर आहे. F1 पासून दूर असल्यामुळे आपण त्याला काय बोलणार की एखादा पॉइंट जो आहे तो लांब आहे, एखाद्या सूर्यापासून एखादा प्लॅनेट लांब आहे, तर त्या डिस्टन्सला आपण बोलणार ॲफेलियॉन. हा टर्म लक्षात ठेवा, ॲफेलियॉन आपण बोलणार. आणि एक आता समजा पृथ्वी इथून फिरत 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 या पॉइंटला आली इथे आली या पॉइंटला, तर त्याला आपण बोलणार पेरिहेलॉन. क्लोजेस्ट पॉइंट अलॉंग द ऑर्बिट इज कॉल्ड पेरिहेलॉन. म्हणजे या डिस्टन्स पासून जर पृथ्वी इथे आली या पॉइंटला, तर आपण त्याला बोलणार पेरिहेलॉन. आणि जर लॉंगेस्ट डिस्टन्सवर असेल तर त्याला बोलणार आपण ॲफेलियन. आता याच्यामध्ये दोन मेजर फॅक्ट आहेत. जसं की आपण इथे आता बघतोय, एक जे व्हर्टिकल लाईन आहे त्याला आपण बोलणार मायनर ऍक्सिस, जी हॉरिझॉन्टल लाईन असते त्याला बोलणार आपण मेजर ऍक्सिस. तर दोन ऍक्सिस आहेत आणि यांच्यामधला डिस्टन्स असतो तो समान आपण मानूया. इथे आता समजा आपण PO अँड AO, म्हणजे इथे आता आपल्याला दिलेलं नाही डायग्राम मध्ये, पण व्हर्टिकल ऍक्सिस वर लक्षात घ्या की हा जो पॉइंट आणि हा खालचा एक जो खालचा पॉइंट आहे ना, असं बघा, हा जो पॉइंट, याला आपण म्हणूया सेमी मायनर ऍक्सिस. आणि हा जो पॉइंट आहे आणि हा इकडचा F2 आणि F1 च्या मधला जो पॉइंट आहे त्याला आपण म्हणूया सेमी मायनर ऍक्सिस. तर हा आपला फर्स्ट लॉ होता ऑर्बिटलचा. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढं सांगण्यात आलेलं आहे की जेवढे पण प्लॅनेट्स असतात सूर्याभोवती एक इलिप्टिकल ऑर्बिट मध्ये ट्रॅव्हल करतात. हा झाला लॉ ऑफ ऑर्बिट पहिला लॉ. आणि ॲफेलियॉन पेरिहेलॉन आपल्याला समजलं असेल असं मी समजून घेतो. ठीक आहे. याच्यामध्ये कोणाला डाऊट काही पहिल्या लॉ ऑफ मोशन मध्ये तर सांगू शकता, आम्ही ते मी एक्सप्लेन करतो. हॅलो 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 फर्स्ट लॉ मध्ये काही तुम्हाला डिफिकल्टी आली का, ते मी पुन्हा एक्सप्लेन करतो. हॅलो हॅलो No, sir.
आता आपण सेकंड लॉ जो आहे आणि थर्ड लॉ जो आहे तो आपण बुक मधून करूया, कारण याच्यामध्ये एवढी मी जास्त काही इन्फॉर्मेशन फील नाही करू शकलेलो आहे. तर आता आपण सेकंड लॉ आणि थर्ड लॉ ना आपण याच्यामधून बघूया, बुक मधून बघायला मी शेअर करतो म्हणजे आपण बघू शकतो. शेअर झालेला पेज दिसतंय का सर्वांना? हॅलो, हो सर दिसतंय. दिसतंय ना? ओके. तर आता आपण सेकंड लॉ बघूया, लॉज ऑफ एरिया. म्हणजे एरियाचे म्हणजे क्षेत्रफळाशी कसा संबंध असतो एखाद्या प्लॅनेटचा किंवा सनचा, ते आता बघूया. सेकंड लॉ मध्ये केपलरने काय सांगितलं, तर द लाईन दॅट जॉईन अ प्लॅनेट अँड द सन स्वीप इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता याचा अर्थ काय घ्यायचा आपण, सिंपल जर लँग्वेज मध्ये आपण विचार करायला गेला, एखादा प्लॅनेट आहे म्हणजे आता इथे P1 प्लॅनेट आहे, हा जो प्लॅनेट आहे, हा जो प्लॅनेट आहे जो आपल्याला दिसतोय इथे, हा जो आहे प्लॅनेट आपल्याला इथे दिसतोय, हा ग्रीन मध्ये P1, हा जो आहे, हा पॉइंट जो आहे हा P1, तो हा काय करतोय की या पोझिशन सनचा जो डिस्टन्स आहे, हा इथून जो सरळ डिस्टन्स आहे सन पासून, हा एस ला आपण सन मानूया, सूर्य मानूया. हा जो आहे ना हा पॉइंट, याला आपण सूर्य मानूया. आणि ह्या सूर्यापासूनच ते या जो प्लॅनेट आहे म्हणजे याला आपण लेट्स पृथ्वी मानूया, या दोघांमधलं जे डिस्टन्स आहे ना, त्या डिस्टन्सला जेव्हा ही पृथ्वी या पोझिशन पासून या पोझिशन पर्यंत येईल, तसेच हा इथे एक प्लॅनेट मानूया आपण, या पॉइंटला एक प्लॅनेट मानूया, समजा लेट्स इथे शुक्र किंवा काय बुध आपण मानूया. इथे एक आणि इथे एक असं प्लॅनेट मानूया आपण, असे 4 प्लॅनेट घेऊया. समजा ही पृथ्वी आहे आणि इथे दुसरा एखादा बुध किंवा शुक्र विनस मानूया आपण, कोणता तरी एक प्लॅनेट मानूया. तर पृथ्वी काय करणार, या पोझिशन पासून ह्या पोझिशन पर्यंत यायला जेवढा टाइम घेणार आहे ना, तेवढाच टाइम दुसरा एखादा प्लॅनेट या पोझिशन पासून या पोझिशनला यायला जो घेणारा टाइम आहे हा इक्वल असणार. म्हणजेच हा जो एरिया आहे आणि हा जो एरिया आहे हा इक्वल असणार, एवढंच याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे, बाकी दुसरं काही नाही. ठीक आहे, समजलं. आणि याच्यामध्ये अजून एक गोष्ट असेल की जेवढा डिस्टन्स असेल लांब, जेवढा डिस्टन्स असेल लांब, तेवढा तो प्लॅनेट हळूहळू हळूहळू मूव्ह करणार, आणि जेवढा सूर्याच्या जवळ जाईल तेवढा फास्ट तो मूव्ह करणार, म्हणजे फास्ट पळणार त्या पोझिशन पासून. ठीक आहे, एवढं इथे आपल्याला समजायचं आहे. परत एकदा सांगतो, हा जो डिस्टन्स आहे या डिस्टन्सवर तो प्लॅनेट सर्क्युलर ऑर्बिट मध्ये हळूहळू मूव्ह करणार, कारण त्याचा डिस्टन्स खूप लांब आहे इथून. आणि जसा सूर्याच्या जवळ जाणार तेव्हा त्याचा डिस्टन्स, त्याचा जो स्पीड असणार तो इन्क्रीज होणार. ठीक आहे, हे आपल्याला समजलं असेल. हा आपला झाला सेकंड लॉ. आता त्याच्या रिलेटेड एक ना कन्सेप्ट आहे, ते आपण आता बघूया काय नेमकं ते. वर घेतोय, हा ठीक आहे. आता डिरेक्टली आपण या पोझिशन पासून स्टार्ट करूया. हा आता हा काय आहे की एखादी जी असते म्हणजे एखादं प्लॅनेट असतं जे स्पीड मध्ये असेल तर ते बाहेर फेकल्यागत होतं, म्हणजे फोर्स ऍक्ट करत असतो त्याच्यावर, सेंट्रल फोर्स सनद्वारे. म्हणजे आता एखादी गोष्ट आपण फिरवतो, जसं की आपण एक हे बघूया काय बोलतात त्याला, एक हे असतं बघा शेतामध्ये वापरतात, ते फिरवतात, त्याला काय बोलतात, गोफन. गोफन सर्वांनी बघितले असेल की तो दगड उडून लांब डिस्टन्सवर सरळ रेषेमध्ये ट्रॅव्हल करतो, ज्याला आपण गोल गोल फिरवणार. तसंच इथे एक हा एक फोर्स असतो, त्याला आपण P डॅश बोलणार, आणि त्याला एक मोमेंटम असतं. मोमेंटम काय आहे पण आपण आता बघूया की ऍक्च्युली काय असतं त्याच्यामध्ये. आणि इथे एक फॉर्म्युला यूज केला जातो बघा, इथे आता आपल्याला सांगितलेलं आहे. आता आपण मेन कन्सेप्ट कडे घेऊया. मला जे सांगत होतं
तुम्हाला सांगितलं, एक्सप्लेन केलं की गोफनचा प्रकार आहे हा पी डॅश, पी जो आहे, पी बार जो आहे, तसंच इथे पण ते ऍक्ट केलं जातं. ठीक आहे. द लॉ ऑफ एरियाज कॅन बी अंडरस्टूड ॲज अन आउटकम ऑफ कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम. म्हणजे आता याच्यामध्ये काय होतंय, अँग्युलर मोमेंटम हे कन्झर्व केलं जातं, म्हणजे अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट असतं, त्याच्यामध्ये कोणताही फरक होत नाही. अँग्युलर म्हणजे काय, एक रोटेशनल मोशन मध्ये असणारं मोमेंटम, त्याला बोलणार आपण अँग्युलर मोमेंटम. आणि अँग्युलर मोमेंटमचा जो मोमेंटम नॉर्मल जे असतं त्याचा फॉर्म्युला काय आहे, जे लिनियर मोमेंटम असतं, अँग्युलर लिनियर मोमेंटम जे असतं ना, त्याचा फॉर्म्युला आहे एम इक्वल्स टू एम व्ही, असा फॉर्म्युला आहे त्याचा, इक्वल्स टू एम व्ही. ठीक आहे. आणि आपलं नॉर्मल जे अँग्युलर मोमेंटम असतं त्याचा वेगळा आहे. इट इज व्हॅलिड फॉर एनी सेंट्रल फोर्स. सेंट्रल फोर्सचा मिनिंग काय, सेंट्रल फोर्स असा फोर्स असतो की तो एखाद्या वस्तूला पकडून ठेवणारा असतो आणि याचा सेंट्रली सर्व गोष्टी हँडल करत असतो तो फोर्स, त्याला बोलणार आपण सेंट्रल फोर्स. अ सेंट्रल फोर्स ऑन ऑब्जेक्ट इज अ फोर्स विच ऑलवेज डिरेक्टेड द जॉइनिंग द पोझिशन ऑब्जेक्ट अँड फिक्स्ड पॉइंट युजली टेकन टू बी ओरिजिन टू द कोऑर्डिनेट सिस्टम. म्हणजेच काय, तो काय करत असतो ऍक्च्युली, हा जो आपण बघितला ना, हे हा जो पॉइंट आहे, हा सूर्यापासूनचा येणारा जो पॉइंट आहे आणि हा जो पी पॉइंट आहे, याला जोडणारा हा सेंट्रल फोर्स असतो. आणि आर जो आहे हा त्याचा बेसिक एरिया आहे, एरिया. ते आता आपण बघूया काय आहे नेमकं. ठीक आहे. तर इथे काय म्हटलंय, the force gravity due to sun on a planet is always along the joining sun and planet. Thus it is a central force. Suppose the sun it has origin. आता आपण सूर्याला ओरिजिन मानूया आणि पोझिशन प्लॅनेट डिनोटेड बाय आर. पोझिशन प्लॅनेट म्हणजे काय, सूर्यापासूनचं त्या प्लॅनेट पर्यंत असलेलं डिस्टन्स, त्याला आपण एक बेस मानूया. आता तिथे एक ट्रायंगल तयार होते, तुम्हाला मी दाखवतो पुढे. तर त्याला एक डिस्टन्स मानलंय सूर्यापासूनचं ते प्लॅनेट पर्यंत, त्याला आपण आर डॅशनी डिनोट केलेलं आहे. and the position planet is denoted by r dash and perpendicular component of its momentum is denoted by p dash, p bar. म्हणजेच जो एरो दाखवलेला जो आहे p bar हा त्या प्लॅनेटचं मोमेंटम आहे. मोमेंटमचा फॉर्म्युला असतो p इक्वल्स टू m इंटू v. त्याच्यामध्ये m असतं हे मास असतं आणि v असतं म्हणजे व्हेलॉसिटी असतं. ठीक आहे. व्हेलॉसिटीला आपण मराठीमध्ये वेग म्हणतो. आता तसंच जर आपण पुढे जाणार, द एरिया सेव्ड बाय द प्लॅनेट ऑफ अ मास एम इज गिवन ॲज इंटरवल डेल्टा टी अँड डेल्टा ए विच इज गिवन बाय. आता याच्यामध्ये डेल्टा टी आणि डेल्टा ए आपण काय समजून घेऊया. ठीक आहे. आता बघा, हा जो एरिया आहे, आता इथे आपल्याला सेकंड लॉ काय सांगतोय की हा एक जरासा टाइम घेतोय या पोझिशन पासून जायला. एक मिनिट. आपला पृथ्वी काय करते, या पोझिशन पासून या पोझिशनला यायला काहीतरी टाइम घेते, पण तो आता खूप मोठा टाइम असणार, त्याच्यामध्ये खूप वेळ लागणार एखादा डिस्टन्स ट्रॅव्हल करायला. त्याच्यामुळे आपण त्याच्यातला एक स्मॉल पार्ट घेतो. जो सगळ्यात स्मॉल पार्ट असतो त्याला आपण काय बोलणार, डेल्टा टी बोलणार. ठीक आहे. आणि हा जो एरिया आहे, हा जो एरिया आहे आणि हा जो एरिया आहे, हा खूप मोठा एरिया असणार. म्हणजे विचार करा किती लांब डिस्टन्स असेल ते. तर आपण पूर्ण एरिया नाही घेत बसणार, आपण त्याच्यामधलं काय करणार, एकदम स्मॉल एरिया घेणार. स्मॉल एरियाला आपण डेल्टा ए म्हणणार. ठीक आहे. आणि ट्रायंगलचा एक नॉर्मल फॉर्म्युला असतो ट्रायंगलचा, त्याला आपण काय बोलणार, हाफ इंटू बेस इंटू हाईट, असं त्याचा फॉर्म्युला आहे. तर हाफ आपण इथे घेतलाय, आपला जो बेस आहे हा आर डॅश आहे आणि आपला जो हाईट आहे हा एच, हा जो पी आणि पी बार जो आहे त्याला आपण घेतलंय व्हेलॉसिटी इंटू टाइम टी. व्हेलॉसिटी का घेतलं, कारण इथे एक तो रनिंग पोझिशन मध्ये प्लॅनेट आणि काहीतरी टाइम घेतोय ना तो ट्रॅव्हल करण्यासाठी, त्याच्यामुळे इथे आपण डेल्टा टी घेतलेला आहे. आता इथे काय केलेलं आहे बघा, जो व्हेलॉसिटीच्या बाजूला डेल्टा टी आहे ना त्याला इकडे खाली घेतलेला आहे, डेल्टा ए म्हणजे एरियाच्या खालच्या बाजूला घेतलाय. हाफ इंटू आर इंटू व्ही हे सेकंड इक्वेशन तयार झालंय. आपल्याला माहिती आहे की लिनियर मोमेंटमचं जे इक्वेशन असतं
हे काय असतं, मास इंटू व्हिलॉसिटी असतं. याच्यामध्ये दिलेलं नाही, मास इंटू व्हिलॉसिटी असतं. ठीक आहे, एम व्ही असतं. आता काय करायचं, आपल्याला इकडे व्ही तर दिसतंय, मग व्ही चा फॉर्म मध्ये इक्वेशन फॉर्म करायचं. व्ही इक्वल्स टू, एक मिनिट, हे व्ही इक्वल्स टू पी अपॉन एम. हे जे इक्वेशन आहे हे व्ही च्या जागी टाकायचं. हे व्ही च्या जागी हे इक्वेशन येणार, हे जे आहे ना हे इथे येणार, ते येणार असं. तर इथे नवीन इक्वेशन तयार झालं, डेल्टा ए अपॉन डेल्टा टी पी अपॉन एम. आता इथे बघा, हा पी च्या जागी एम व्ही आला. ठीक आहे, तर पी अपॉन एम याच्यामध्ये आर आर काय होणार, कॅन्सल होणार. बघा, हा पी अपॉन एम इथे आपण घेतला ना, ऍड केला ना, हा पूर्ण व्ही च्या जागी इथे येऊन बसणार. हा इथे आला बघा व्ही च्या जागी. The angular momentum L dash and is rotational equivalent to the linear momentum. म्हणजे एक फॉर्म्युला असतो अजून एक, आता तो आपल्याला पुढे दिसेल. L इंटू आर इंटू पी हे एक इक्वेशन आहे लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटमचं. ठीक आहे, तर त्यानुसार आपण काय करूया, एक मिनिट, हा एक फॉर्म्युला आहे. तर आता आपण काय करणार, जो एल इंटू आर इंटू पी आहे, म्हणजे एल इंटू आर इंटू पी आहे, तर हा पी च्या जागी आहे ना आपण हा फॉर्म्युला टाकणार. पी च्या जागी आपण आर एल डिवाइड बाय आर घेणार असा, आणि हा एल हा आर हटवणार. तर काय येणार, हा एल हा आर आणि हा आर कॅन्सल होणार, आणि आपल्याला एक फॉर्म्युला भेटणार, डेल्टा ए अपॉन डेल्टा टी इक्वल्स टू 2 अपॉन एम. एखादी गोष्ट सर्क्युलर पाथ मध्ये जर परफॉर्म करत असेल तर तिथे असणारी जी व्हेलॉसिटी असते ही नेहमी कॉन्स्टंट असते. मास तर कॉन्स्टंट असतं, त्याच्याबरोबर व्हेलॉसिटी सुद्धा कॉन्स्टंट असते. व्हेलॉसिटीचं कॉन्स्टंट असल्यामुळे आपली मोमेंटम असणार हे सुद्धा कॉन्स्टंट येणार. मोमेंटमला मराठीमध्ये संवेग बोलतात, ते सुद्धा कॉन्स्टंट असणार. कॉन्स्टंट म्हणजे ठराविक जी किंमत आहे ती तेवढीच राहणार, त्याच्यामध्ये कोणताही बदल होत नाही एखादं परफॉर्म करताना एखादी गोष्ट. तर इथे आपल्याला सेकंड लॉ समजलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये काय डाऊन कोणाला, तर आपण आता थर्ड लॉ कडे जाऊया. थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला, लक्षात घ्या. थर्ड लॉ काय सांगते की थर्ड लॉ आपल्याला काय सांगते की the square of time period of revolution of a planet around the sun is proportional to the cube of semi major axis. आता आपण वरती सेमी मेजर ऍक्सिस बघितलं काय असतं ते. एक असा सर्कल असतो, असा एक सर्कल आहे बरोबर, गोल. आणि हा जो डिस्टन्स आहे हा उभा लाईन, एक मिनिट, हा जो असा इलेक्ट्रिकल पाथ आहे ह्याच्यातली जी उभी लाईन आहे त्याला आपण सेमी मेजर ऍक्सिस बोलतो. ठीक आहे, तर काय बोलतोय की रिव्हॉल्युशन ऑफ द प्लॅनेट अराउंड द सन इज प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ सेमी मेजर ऍक्सिस ऑफ इलिप्स ट्रेस बाय द प्लॅनेट. म्हणजे एखादा प्लॅनेट या पोझिशन पासून जेव्हा ट्रॅव्हल करतोय त्याला लागणारा जो टाइम आहे, म्हणजे त्या टाइमचा जो स्क्वेअर करणार आपण, तो त्याच्या जो सेमी मेजर ऍक्सिस आहे ना, सेमी मेजर ऍक्सिस जो असतो त्याच्या क्यूबशी समानुपाती असतो. समानुपाती म्हणजे काय, जेवढा त्याचा हे वाढणार, दोन गोष्टी असतात, एक तर डायरेक्टली प्रपोर्शनल असतं आणि एक प्रपोर्शनल असतं. ही जी साईन आहे त्याला आपण प्रपोर्शनल बोलणार. ठीक आहे, ही प्रपोर्शनल साईन आहे. आणि जर असं अपॉन मध्ये असतं हे आर स्क्वेअर असं असतं 1 अपॉन, तर त्याला आपण इन्व्हर्सली प्रपोर्शनल असं आपण बोललो असतो. तर हे इथे आता आपण काय समजा की काय नेमकं, if r is a length of semi major axis, म्हणजे इथे काय केलं आपण, हे जे आहे हा जे आहे हे जे आहे सेमी मेजर, ह्याला आपण आर मानलेला आहे, आणि ह्याला जो एखाद्या प्लॅनेटला फिरायला लागणारा जो टाइम आहे हा आपण टी मानलेला आहे बरोबर.
टी मानलेला आहे. ते आपल्याला सांगितलंय टी स्क्वेअर इंटू आर स्क्वेअर आर क्यूब. म्हणजे आता लक्षात घ्या, एखाद्या प्लॅनेटला लागणारा टाइम हा सुद्धा एखाद्या इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये सेमच असतो, याच्यामध्ये कुठलाही बदल होत नाही, तो कॉन्स्टंटच असतो. आणि एखाद्या पोझिशन मध्ये जर फिक्स केला गेलेला आहे तर ते जर जागा सुद्धा तो सोडत नाही, त्याच्यामुळे तो कॉन्स्टंटच असणार. आणि एखादी गोष्ट जर प्रपोर्शनल मध्ये असेल तर त्याला एखादी गोष्ट इक्वल करण्यासाठी आपल्याला कॉन्स्टंट घ्यावा लागतो. कॉन्स्टंट म्हणजे एक असं एखादी वस्तू घ्यावी लागते, एक अमाऊंट घ्यावी लागते किंवा एखादं नोटेशन घ्यावं लागतं, त्याला आपण कॉन्स्टंट मानून पुढची प्रक्रिया करू शकतो. तर हा झाला आपला थर्ड लॉ. द केपलर लॉ वेअर बेस्ड ऑन अ रेग्युलर ऑब्झर्वेशन ऑफ द मोशन. केपलर लॉ डिड नॉट know the why the planets obey these law. He had not derived these law. म्हणजे त्याला माहिती नव्हतं की त्याने फक्त हे लॉज बनवलेले होते. याला माहितीच नव्हतं केपलरला की हे कसे आलेत किंवा ह्याच्या पाठी रिझन काय. त्याने फक्त हे बनवून ठेवलेले होते. ठीक आहे, इथे आपला केपलरला हा टॉपिक संपलेला आहे. आय होप तुम्हाला तिन्ही पण लॉ समजलेले असतील. पहिला होता ऑर्बिटचा लॉ, दुसरा होता एरियाचा लॉ की एरिया तो किती घेतोय, आणि तिसरा होता आपला पिरियडचा लॉ म्हणजे टाइम किती कंझ्युम करते तो एखाद्या पोझिशन मध्ये. ठीक आहे, पहिल्या लॉ मध्ये आपल्याला समजलं की तो कसा ट्रॅव्हल करतो एखाद्या पोझिशन मध्ये इलेक्ट्रिकल ऑर्बिट मध्ये. दुसऱ्यामध्ये आपल्याला माहिती पडलं की तिथे असणारं जे मोमेंटम आहे ते कॉन्स्टंट असतं. मोमेंटम कॉन्स्टंट बोलण्यापेक्षा जो एरिया असतो दोन प्लॅनेट मधला, म्हणजे जेवढा पण ते स्विफ्ट करतात इक्वल अमाऊंट ऑफ टाइम मध्ये, तो हे असतो काय बोलणार त्याला, आपल्याला इक्वल असतो एरिया दोघांच्या मधला. ठीक आहे, आय होप मला हे समजलं असेल. ठीक आहे, इथे मग आपण थांबूया. दुर्गेश, हॅलो. दुर्गेश, हॅलो हॅलो दुर्गेश. हा बोल रे. अरे मी का बोलतो, मला हे सांग ना, सेव्ह कसं करायचं. आता 1.25 मिनिटच राहिले. सेव्ह तू लिव्ह केलंस ना तर आपोआप सेव्ह होईल. कुठे? तू लिव्ह केलंस ना, हा हा, मीटिंग बंद केली ना तर कन्वर्ट होतं आपोआप. अच्छा, म्हणजे पीसी मध्येच राहतं काय ते? हा पीसी मध्येच राहतं, फक्त तू त्याच्यातून गुगल ड्राईव्हला टाक. अच्छा, बरं, ठीक आहे. कसं वाटलं लेक्चर? काय? हा चांगलं होतं सुरेश. ओके, ठीक आहे. चल मग आता बंद करू का मी हे मग? हा बंद कर. मी विचारतोय ना बाकीच्यांना काय म्हणतात ते मुलं. हो हो, ठीक आहे, सांगतो मी ओके तुला. ओके ओके. चालेल, थँक्यू सर. ओके.